लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी यांच्या सहकार्यानं सांगेली ग्रामपंचायतीच्या आवारात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आरोग्य शिबिराचं उद्घाटन लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक BN पांडव तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले। यावेळी व्यासपीठावर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक BN पांडव, डॉक्टर ललित कुमार विठलानी, सांगेलीचे सरपंच लऊ भिंगारे, उपसरपंच नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य सागर सांगेलकर, शीतल राऊळ, मुख्याध्यापक चिले आदी उपस्थित होते। या शिबिरात जनरल फिजिशियन डॉक्टर ललित कुमार विठलानी, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नंददीप चोडणकर, डोळे नाक कान घसा तज्ज्ञ डॉक्टर विशाल पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रवी गोळघाटे, डॉक्टर माऊली हापरे, डॉक्टर मोहसिन मुजावर, डॉक्टर ज्ञानेश्वर भवर, डॉक्टर हर्षल जगनाडे यांनी शिबिरात रुग्णांची तपासणी केली। या शिबिरात जवळपास 150 नागरिकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी ही संस्था स्थापन झाल्यापासून विविध उपक्रम आणि आरोग्य शिबिर राबवून सामाजिक बांधिलकी जपत आहे। 30 ऑगस्ट 1995 रोजी या सोसायटीची स्थापना झाली असून यंदा 30 वर्ष पूर्ण होत आहेत। 213 शाखा आणि 10,000 कोटींच्या दिशेनं वाटचाल करणारी ही संस्था सावंतवाडी शहरात गेली 17 वर्षे सेवा देते। याचाच एक भाग म्हणून सांगेली येथे आरोग्य शिबिर आयोजित करून ग्रामीण भागात आरोग्याचा दीप लोकमान्य सोसायटीनं तेवत ठेवलाय। आरोग्य शिबिराला लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखेचे सिनियर मॅनेजर महेश तानावडे, मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर, ब्रांच मॅनेजर अरविंद परब, CSR प्रतिनिधी गौरी जुवेकर, सांगेलीचे आरोग्य सेवक मंगेश परब, आशा स्वयंसेविका, आयुर्वेद महाविद्यालयाचे लिपिक राजू सावंत आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन मयूर पिंगुळकर यांनी करून आभार मानले। सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या वतीने मनपूर्वक आभार। त्यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले उपस्थित असलेले सर्व नागरिक यांचेही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। त्याच्यानंतर आपली पूर्ण डॉक्टर्स टीम जी आली आहे तुमचे मनपूर्वक आभार। त्यांचा आपल्याकडे पत्रकार म्हणून अनुजा कुलकर्णी आहेत त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आपला हा कार्यक्रम इथेच उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो।